अग्रवती है ना, प्रश्नामध्ये अग्रवती. तुम्ही असं पुढं वर होत का? श्यामदेव समोर. त्याचे सारीपुत्र पंत जे होते प्रज्ञेमध्ये अग्र होते भगवान बुद्धाच्या काळामध्ये. तर ते त्यांचं निर्वाण स्थान हे आहे है ना. त्यांनी इथं निर्माण हे केलेलं आहे आणि त्यांच्या रिलिक्स त्यांचे धातू इथं आहेत. आणि मग त्यांच्या धातूला अनुसरूनच या प्रदेशामध्ये विद्यापीठ होतं उघडलं. कारण काय होतं की सारीपुत्र पंथाची प्रज्ञेमध्ये अग्र होती. मग ती प्रज्ञा वाढावी म्हणून त्यांच्या शिष्यांनी किंवा त्यांच्या नंतरच्या पिढ्यांनी काय केलेलं आहे, इथं जाणून सारीपुत्र पंथांच्या चैत्याच्या जवळ हे नालंदा विद्यापीठ उघडलेलं आहे. आणि प्रज्ञा वाढावी म्हणून लोकांची त्यासाठी त्यांनी विश्वविद्यालय नेमलं. हे याची सगळ्यात मोठी कारण आहे. त्यामुळे मग त्यांनी तिथलं त्या लोकांनी इथं बांधले. पूर्ण दफन होता जमीन दोस्त होतं. हे ओरिजिनल आहे ना. हां हे ओरिजिनल. हे वर काढलेलं. काढलेलं आहे. काय असून कोणी गाडी लंबी लंबी आली. दोघं सर समजा राहत असतील विद्यार्थी वरती सुद्धा फ्लोरिंग करून वरती सुद्धा राहत असतील आचार्यांचे किंवा विद्यार्थ्यांचे निवासस्थान, स्टडी रूम. म्हणजे राहण्यासाठीच आणि अध्ययनासाठी मग हॉल असतो एक मोठा. इकडे सगळे राहत असतील. चला शाळा भरली तिकडे येऊन. हे नाले बी त्यात. हा म्हणजे ते आता बांधलेले आहेत त्या, पण त्या जुन्या काळातल्याच आहेत त्याच्या. आणि लाकडी इकडे पण हे सगळ्या रूम आहेत. या हे सगळ्या रूम आहेत इथपर्यंत. इथपर्यंत कपडे द्यायचं नाही, कपडे घेऊन जायचं. हा हा हॉल आहे. इथं सगळेजण आंघोळ्या बुकड्या घडी घडी आंघोळच करायला येऊन राहिले. तुम्ही एवढं मोठं बांधकाम का आंघोळा करायसाठी बांधलं काही नाही. हे काय म्हणते ते नाही का, जसं शाळेमध्ये जातो आपण आणि शाळेमध्ये जसं डायस असते वर, सगळे असे बसलेले असतात खाली. टीचर रूम आहे का? हा टीचर हॉल. हॉल नसतं ना. हॉल असतं तर हे नसतं ना मध्ये. हे काय माहिती नाही मला. हे हॉल आहे. तर हे काय आणि दुसरं महत्वाचं आहे, इथं किचन. याच्यावर आहे ना असे उभे स्तंभ असते. इथं किचन असू शकते म्हणजे मोठाले स्तंभ असते ना इथे. तर किचन साठी इकडं आहे काय खाली भेटायची फ्लोरिंग. आपण कसं हे करतो खाली ते नाल्या वगैरे पाणी वगैरे आलं समजा, आता पाणी वगैरे बरोबर जायला हे त्याच काळातलं आहे. खालचं फ्लोरिंग वगैरे आपण हे कसं हां मुद्राएं मिली है, मुद्रा मिली, अभिलेख मिले है, वस्तू मिळालेल्या आहेत. झाड लावली ना ठेवलं नाही, त्यांनी काढून घेतलंय तेव्हा त्या नसतील जळल्या त्या ठेवायला पाहिजे असते. तर हे सगळं प्राचीन आहे बघा. हे सगळं त्या काळातलं विटा मिट्टीचं बांधकाम. हे सवजळ आलेलं भाजलेलं. अजून इथं वास येते. बाथरूम बी होते नाही इथं. बाथरूम नाही, ते रूम आहेत त्या. बाथरूम होते बरोबर. हे पाणी जाण्यासाठी समजा वरून पडलं गेलं. बाथरूम वगैरे असते आणि वरती रूम असतात. हो बाथरूम. हे बघा, हे असं इथं फ्लोरिंग केलेलं आहे. काय म्हणतात त्याला, लाकडाचं बांधकाम असणार. हे वरती फ्लोअर, त्याच्यावरती छत, डबल मजली बांधकाम. हे रूम असते.
पण तिचे थोडंसं हे room फास्ट असते इकडे तिथं. फास्ट बोला की ते विद्यार्थ्यांचे स्टडी रूम असते. बाकीचे सगळे कुठे गेले? आपणच कुठे गेले? तर या याच्यामध्ये डबल मजली बॅग आहे सगळं.